It should not be happen again. Understand? Okay sir, I'm sorry. रिसेप्शनिस्ट खाली पाहत म्हणाली. You may go now. आणि हो, या दोघींना पुन्हा असं वागवायचं नाहीये. त्या कधीही ऑफिसमध्ये येऊ शकतात, कळलं ना? ओके सर, लक्षात ठेवेन, म्हणून ती मुकाट्याने निघून गेली. इकडं क्षितिजचा बॉस मोड पाहून अवनी आणि मंजिरी अवाक झालेली. आपण ऐकत आहात अनकंडिशनल लव्ह, प्रेमाची नवी सुरुवात या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतेय. अनकंडिशनल लव्ह, प्रेमाची नवी सुरुवात, भाग 61. 6 महिन्यांनंतर आज अवनी आणि मंजिरीला घेऊन धीरज पुण्यात पोहोचणार होता. क्षितिज बिझी असल्याने त्याला काही तिला आणायला जायला जमलंच नव्हतं. धीरज त्या दोघांना डायरेक्ट ऑफिसमध्येच घेऊन येणार होता. सायंकाळची वेळ झालेली. क्षितिजने ऑलरेडी दोघींच्या राहण्याची व्यवस्था एका फर्निश्ड आणि लॅविश फ्लॅटमध्ये केलेली, जो फ्लॅट ऑफिसपासून फार दूर नव्हता, पण तो स्वतः त्या दोघींना घेऊन तिथं जाणार होता. आता ही एक महत्वाची मीटिंग चालू होती त्याची. तो मीटिंग रूम मध्येच होता. इकडं अवनी आणि मंजिरीला घेऊन धीरज त्यांच्या ऑफिसमध्ये पोहोचला. एवढं मोठं पॉश ऑफिस आणि तिथले कर्मचारी, तिथं काम करणाऱ्या मॉडर्न मुलींना पाहताना अवनीला मात्र आता उगाचच ऑकवर्ड वाटत होतं. धीरजला सांगितल्याप्रमाणे तो त्या दोघींना घेऊन त्याच्या केबिनमध्ये चाललेला. रिसेप्शनवर आल्यावर नेमकंच रिसेप्शनिस्टनी त्यांना हटकलं. हॅलो, वेअर आर यू गोईंग? हू आर यू? मॅम, मी क्षितिज सरांचा बॉडीगार्ड आहे, धीरज. त्यांनी मला या दोघींना त्यांच्या केबिनमध्ये सोडायला सांगितलंय, सो तेच करत होतो. पण या कोण आहेत? कुठल्या कामासाठी आलाय का? पण असं डायरेक्ट सरांच्या केबिनमध्ये? एक काम करा, यांना इथंच बसवा. पुन्हा सर रागवतील, कारण ते मला असं काहीच बोलले नाहीत की कोणाला बोलावलंय. अहो, असं काय करताय? हवं तर मी कॉल लावतो त्यांना, धीरज म्हणत होता. ते आता मीटिंगमध्ये आहेत. एक अर्ध्या तासाने मीटिंग संपेल, त्यानंतर मी विचारते हवं तर त्यांना. पण सध्या त्यांना इथंच बसवा प्लीज. ठीक आहे, आम्ही बसतो इथे. मंजू ये, अवनी स्वतःच म्हणाली आणि तिथेच बाजूला असलेल्या सोफ्यावर जाऊन बसली. आय एम सॉरी मॅम, धीरज अवनीला म्हणाला, कारण ती क्षितिजची बायको आहे ही गोष्ट त्यालाच फक्त माहिती होती, पण ते इतक्यात बाहेर येऊ द्यायचं नव्हतं, सो तो गप्प होता. ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका, आम्ही पाहतो वाट इथे, अवनी गोड हसून म्हणाली. बरं, मी आहे बाहेर, काही लागलं तर सांगाल, म्हणत धीरज बाहेर निघून गेला. अर्धा तास म्हणता पाऊण तास झाला. क्षितिजची मीटिंग संपायला वेळ लागलेला आणि त्या दोघी बस तिथे आजूबाजूला काम करणाऱ्या लोकांना बस न्याहळत राहिल्या होत्या. इकडे शहरात एवढे टापटीप राहणारे लोक असतात, आम्ही दोघी त्यांच्या समोर अगदी गावंढळ वाटत असू का? त्या रिसेप्शनिस्टची नजर कधीतरी त्या दोघींवर यायची आणि त्यांचं साधं राहणीमान पाहून तिच्या कपाळावर पडणाऱ्या आठ्या तिला बरंच काही सांगून जायच्या. त्यानेही तिला आणखीनच ओशाळल्यासारखं वाटत होतं. एक क्षणाला तिचा मोबाईल वाजू लागला. पाहते तर क्षितिजचा कॉल येत होता. तिनं तो लागलीच उचलला. हे अवनी, कुठं आहात? धीरजनं मेसेज केलेला तुम्ही पोहोचलाय म्हणून. मग इथे केबिन मध्ये का नाही आहात? आम्ही इथं रिसेप्शनवर आहोत. अगं तिथं काय करताय? या ना आत. हो, पण आत कुठे? मला कसं कळणार? एक काम कर, तुझा फोन रिसेप्शनिस्टला दे. हो, एकच मिनिट हा. त्यांना तुमच्याशी बोलायचंय, म्हणत तिनं तिचा मोबाईल रिसेप्शनिस्ट पुढे केला. त्यांना कोणाला आणि मला का देताय तुम्ही फोन? रिसेप्शनिस्टची ही भाषा ऐकून क्षितिजने सरळ फोन कट केला आणि सरळ रिसेप्शनिस्टला एक्सटेन्शन वरून कॉल लावला. मिस अनाया, मी क्षितिज बोलतोय. तिथे आहेत त्या दोघींना घेऊन तुम्ही आत्ताच्या आत्ता माझ्या केबिन मध्ये या. क्विकली, इट्स माय ऑर्डर. ओके सर, आलेच. चला, तुम्हाला बोलावले सरांनी आतमध्ये. आता ही ॲटिट्यूड मध्ये म्हणत ती त्या दोघींना घेऊन क्षितिजच्या केबिन मध्ये निघाली. सर, मे आय कम इन? येस, कम इन. जा तुम्ही. सर, मे आय गो नाव?
नो वेट मिस अनाया, पहिली गोष्ट मला सांगा की तुम्ही या दोघींना तिथं रिसेप्शनवर का बसवलेलं? धीरजला बोललो होतं ना मी त्यांना आत सोडा, मग तुम्ही का थांबवलं? क्षितिजचा आवाज वाढलेला. सर आय थॉट. व्हॉट डू यू थॉट? तुम्ही काही विचार कराल मग तुम्ही मनाला येईल ते कराल का? ॲटलिस्ट मला एक कॉल करून विचारायचं तरी होतं. बट सर तुम्ही असं कोणी येणारे काही बोलला नव्हता, सो मी विसरलो कामाच्या गडबडीत आज. बट तुम्ही कॉल करू शकत होता ना मला. सर तुम्ही मीटिंगमध्ये होता, सो. तिचा आवाज आता अगदीच नरम झालेला. इट शुड नॉट बी हॅपन अगेन, अंडरस्टँड? ओके सर, आय एम सॉरी, रिसेप्शनिस्ट खाली पाहत म्हणाली. यू मे गो नाव. आणि हो, या दोघींना पुन्हा असं वागवायचं नाहीये. त्या कधीही ऑफिसमध्ये येऊ शकतात, कळलं ना? ओके सर, लक्षात ठेवेन, म्हणून ती मुकाट्याने निघून गेली. इकडं क्षितिजचा बॉस मोड पाहून अवनी आणि मंजिरी अवाक झालेली. त्यात त्याने 3-piece सूट घातलेला एकदम ऑफिशियल रूपात तो खूपच हँडसम दिसत होता. ए अवनी, मंजिरी बसा ना. सॉरी हा, ती जरा चुकीचं वागली तुमच्यासोबत, मला नाही आवडलं म्हणून बोललो. जाऊ द्या ना, ठीक आहे, एवढं काय? अवनी म्हणाली. एवढं काय म्हणजे? माझ्या बायकोसोबत ती असं नाही वागू शकत. दॅट्स इट. एनिवे, काय घेणार तुम्ही दोघी? अहो काही नको, आता घरी जाऊन पाहू मग काय ते. अरे असं कसं? पहिल्यांदा आपल्या ऑफिसमध्ये आली आहेस तू. वेट, मी चहा मागवतो, म्हणत त्याने लागलीच एक्सटेन्शनवरून पॅन्ट्रीमध्ये कॉल लावला. हॅलो, क्षितिज हिअर. 2 teas and 1 strong coffee सेंड इन टू माय केबिन, म्हणत त्याने तो कट केला. मग कसं वाटलं आपलं ऑफिस अवनी? हो छानच, अगदी मी अपेक्षा केली होती त्यापेक्षाही छान आहे, ती त्याच्या केबिनवरून नजर फिरवत म्हणाली. तो मात्र तिला स्नेहाळत मनापासून खुश होत होता. ती आज इथं पुण्यात आलेली, ज्याची कित्येक दिवसापासून तो वाट पाहत होता, आणि आज ते सत्यात उतरत होतं. आणि मंजिरी सोबत अवनी असल्याने त्यालाही जरा मापून तोलून वागावं लागत होतं. त्यामुळे तो तसा शांतच होता, जास्त बोलत नव्हता. एवढ्यात चहा आणि मागवलेली कॉफी घेऊन ऑफिस बॉय आत आला. सर चहा. हो ठेविते, क्षितिजने म्हणताच तो चहा आणि कॉफी तिथंच ठेवून लगेचच निघून गेला. अवनी चहा घे, मग मी तुला आपलं ऑफिस फिरवून दाखवतो आणि मग आपण निघू. ठीक आहे. आणि क्षितिज ऐका ना. हो बोल ना. आता मी इथं आले तर काही काम पाहू शकते ना, म्हणजे एखादा जॉब वगैरे. म्हणजे आता मंजिरीला कॉलेजला घालायचं तर त्याचा खर्च तर पाहावा लागेल ना मला. हो ते आहेच, पण मी आहे ना अवनी, तुला काय गरज आहे का करायची? अहो असं काय करताय? म्हणजे तुम्ही कराल हो, पण तुम्हाला उगाच त्रास नाही द्यायचा आहे मला. तसंही अजून रीतसर लग्न झालं नाहीये आपलं, तोपर्यंत तरी आणि मलाही थोडं शिकायला मिळेल. शहरात कसं वावरावं ते कळेल. हे बरोबर आहे तुझं. असं असेल तर तुला काय करायचं ते करू शकतेस, मला काहीच प्रॉब्लेम नाही तसा. किंवा मग मला सांग तुला काय करायचंय, मी बघतो तुझ्यासाठी. नाहीतर तू एक काम कर ना, एखादा कोर्स वगैरे करायचा तर करून घे. पण त्यासाठीही पैसे लागतीलच ना. तिच्या त्या प्रश्नासोबत आणखीनच भुवया उंचावल्या गेल्या होत्या. अगं मी आहे ना, माझ्या बायकोसाठी इतकं करू शकतोच मी. पण अहो बरं, मग परत कर मला पैसे पुढे कधीतरी, मग तर झालं. बाबांचे पैसे परत करू शकले नाहीये मी अजून, आणि लीव इट ना अवनी, बघू काय पुढे ते. चहा घे, गार होतोय. मंजिरी चहा घे ना. काय ग, तिथं तर इतकी बडबड करायची नाही, आता एवढी शांत झालीस? नाही असं काही नाहीये, ऐकते तुम्हा दोघांना, ती हसली. चहा वगैरे झालं की क्षितिजने अवनीला आणि मंजिरीला सगळ्या ऑफिसमध्ये फिरवून आणलं आणि लगेचच त्यांच्या फ्लॅटवर सोडायला तो निघाला.
खाली पार्किंगमध्ये आल्यावर धीरजनं ऑलरेडी त्यांचे कपडे क्षितिजच्या कारमध्ये ठेवलेले आणि ते लगेचच घरी जायला निघाले. ते पोहोचले तीही एक पॉश अपार्टमेंट होती. क्षितिजने खास तिच्यासाठीच तो फ्लॅट विकत घेतलेला. तिला मात्र याची कल्पना नव्हती. कारमधून उतरताच त्या दोघींना घेऊन तो त्यांना त्यांच्या फ्लॅटच्या दिशेनं घेऊन निघालेला. तिथली लिफ्ट ही अगदी स्वच्छ आणि पॉश होती. तिला मात्र ते लाईफस्टाईल स्वीकारायला थोडं अवघड जात होतं. एवढी मोठी अपार्टमेंट आणि तिथलं रेंट ही काही कमी नसणार. तिला आता तो प्रश्न छळत होता. एव्हाना ते लिफ्टमध्ये आलेले. इथे रेंट किती असेल तरी? तिचा पहिला प्रश्न आला. रेंट? आय डोंट हॅव एनी आयडिया. तरी मे बी 20-25 हजार असेल. काय? 20-25 हजार? अरे बापरे. अवनी मंजिरीकडे डोळे विस्फारून पाहत म्हणाली. तिच्याही चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव आलेच. अगं काय झालं? सो व्हॉट? तो लिफ्ट बाहेर येत म्हणाला. अहो क्षितिज, पण थोडं स्वस्त पाहायचं ना. एवढं महाग आम्हाला एवढं रेंट कसं परवडेल? तू ना आता एकदम गप्प बसणार आहेस. एकही प्रश्न करायचा नाहीयेस, कळलं ना? चल. तिच्या हाताला पकडून तिला ओढतच तो त्यांच्या फ्लॅट समोर घेऊन आला. मंजिरी मात्र गालात हसत होती त्या दोघात जे चाललंय ते पाहून. क्षितिजने त्याच्या जवळ असलेल्या कीजने डोर उघडला आणि ते तिघही आत आले. आत येताच त्याने लाईट्स लावल्या आणि तो फर्निश्ड फ्लॅट पाहून अवनी तर क्षणभर हरवलीच. इकडे हे इकडं आहे किचन, ओके, आणि इकडं 2 रूम आहेत. ही एक तुझ्यासाठी आणि एक मंजिरीसाठी. ये आतमध्ये तुला दाखवतो. अहो पण 2 कशाला? आम्ही दोघी एकत्र राहिलो असतो. तिच्या प्रश्नावर आता त्याने सरळ मान वळवली आणि तिला उत्तर द्यायचं टाळून तो सरळ मंजिरीकडे आला. मंजिरी, ये तुला तुझी रूम दाखवतो. तुला फ्रेश व्हायचं तर होऊन घे. आणि हो, एक हाऊसकीपर पण असेल, उद्यापासून येईल. सगळं काम करेल ती, ओके? तिला सांगत असतो तिला तिच्या रूममध्ये घेऊन आला. वाव, छान आहे जिजू, मस्त. तुमची चॉईस एकदम भारी आहे. तुला आवडली ना? मग झालं तर मी आहे बाहेर, जरा अवनीशी बोलतो. थोडा वेळ मिळेल ना ती मला, प्लीज? तो भुवया उंचावून विचारत होता. हो, अहो असं काय विचारताय? त्याने असं विचारलं तशी तीही लाजून हसली आणि तिने तिचे केस कानामागे सारले. क्षितिज अवनीला मगाशी ज्या रूममध्ये सोडलेलं तिथं आला पाहतो तर ती तिथं दिसत नव्हती. त्याला तिचं बाथरूममध्ये असणं जाणवलं तसा तो तिथं आला. अगं इथं काय करते आहेस? अहो पाणी कसं येतं? हे बाथरूमचे नळ कसे काम करतात मला कळतच नाहीये. पाणी येतच नाहीये. तिचा नळाचा टॅप इकडून तिकडं फिरवत बोलायचं चालेलं आणि तिच्याकडून चुकून शॉवर सुरू झाला आणि नेमका क्षितिज तिच्या शेजारी येऊन उभा राहिला. एकच वेळ आली आणि शॉवर सुरू झाल्याने ते सेकंदात भिजून गेले. ओ सॉरी, बापरे. अगं काय करते सावनी? त्यानेच पटकन शॉवर स्टॉप केला. सॉरी, मला माहीत नव्हतं, ती त्याच्याकडे पाहत म्हणाली. एव्हाना तो स्वतःच्या कमरेवर दोन्ही हात ठेवून तिला मिश्किलपणे पाहत होता. भिजवलंस ना तू मला पुन्हा? नाही, तुझा नेमका इरादा काय आहे आज? अहो सॉरी, तुम्ही कपडे काढा ना पटकन, ती कान पकडत म्हणाली. आर यू सिरियस अवनी? मी इथंच काढू? अहो जॅकेट म्हणते मी, काय बोलताय तुम्ही? ती मिचमिचली आणि त्याच्या जॅकेटला तिनं हात घातला. तसं त्यानंही ते उतरवलं. त्याच्या हातातून घेत ती पटकन बाथरूम बाहेर आली आणि तिनं ते जॅकेट सुकवायला तिथंच बेडच्या कोपऱ्यावर टाकलं. ती ते जॅकेट सुकण्यासाठी टाकून जस्ट वळलीच होती आणि तिला तो अगदी तिच्या पाठीमागे उभा असल्याचं दिसलं. आणि त्याला असं अचानक समोर पाहून तिच्या हृदयाचा ठोकाच चुकला. त्यात तो तिला नेहमीसारख्या नशीला डोळ्यांनी भरून पाहत होता. जेवणाचं पाहावं लागेल ना आता मला. मी एक काम करते, आधी फ्रेश होते आणि मग जेवण बनवायला घेते. सामान आणलंय का? का आणावं लागेल? तिची उगाच वाशफळ बडबड चाललेली आणि त्यातूनही त्याला प्रश्नावर प्रश्न विचारायचे चालले होते आणि तिचा तिथून सटकायचा इरादा होता. त्यालाही सगळं कळत होतं.
पण त्याने क्षणार्धात तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत तिला सरळ घट्ट मिठी मारली. जवळजवळ 2-3 महिन्यांनी भेटत होता तो तिला. तो दुरावा तिच्या मिठीत शिरून मिटवायचा प्रयत्न चाललेला त्याच्या अचानकच्या त्या मिठीने तिच्या अंगावरून मात्र सर्रकन शहारा उमटून गेलेला. तिलाही तर माहिती होतं तो असंच काही करेल, पण ती टाळायचा प्रयत्न करत होती. आणि त्या क्षणालाही बाहेर असणारी मंजिरी तिला जास्त आठवत होती आणि त्याच्यात तिला कडल करण्यासोबत तिला त्याच्या मिठीत विरघळत असल्याची भावना होत होती. तिलाही तर हवं वाटत होतं हे सगळं, पण सध्या तिला वेगळेच प्रश्न आणि दडपण मनाला छळत होतं. अहो काय करताय? मंजिरी आहे बाहेर, ती आत येईल. नाही येणार, तिला बोललोय मी, थोडा वेळ हवाय. ए अवनी, किती दिवसांनी भेटतेस यार, थांब ना थोडा वेळ अशीच. मी किती मिस केलंय माहितीये या काही दिवसात तुला, आणि मी इथे राहणार थोडीच आहे, निघावं लागेल मला पुन्हा. हो मी आहेच, पण जेवण ही तर आता बनवावं लागेल. मला वाटतं 6 तरी वाजले असतील. वाजू दे आणि मी ऑर्डर करेन आजचा दिवस, ओके? बरं, पण आता पण बिन काही नाही, आणि एकही शब्द नकोय हा आता मला. तिला डोकून पाहत तो म्हणाला, आणि पुढच्या क्षणाला तिचा चेहरा ओंजळीत पकडून तिला त्याने जवळ ओढला. गालावर, कपाळावर अनुक्रमे अलवार किस करत त्याने एक क्षणाला तिच्या ओठांवरही हलके ओठ टेकवले आणि पुन्हा तिला घट्ट मिठीत ओढलं. आता मात्र ती अगदी गप्प बसलेली त्याच्या उबदार मिठीत विरघळण्याचा अनुभव घेत होती. आजचा पार्ट इथं संपलेला आहे. एकदम 6 महिन्यांनंतर अवनी आता पुण्यात आली आहे. बघूया आणखीन काय काय होणार आहे पुढे. कथा आवडते ना? ऐकत रहा अनकंडिशनल लव, प्रेमाची नवी सुरुवात. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.